अनौपचारिकता या लेखाचे लेखक प्राध्यापक प्रवीण दवणे, अभिवाचन विवेकानंद बेनाडे. दारात एक अनोळखी स्त्री 35ची असावी. ती म्हणाली, आत येऊ? हो, पण आपण कोण? नाही ओळखलंस मला? नाही, मी मेघा. मेघा? हो, आठव. मी म्हणालो, कोडी घालू नका. कोण आपण? तेवढ्यात पत्नी आली. अहो, आधी आत तर येऊ देते ना. हो, या आत या. खूप बदललास, मोठा झालास ना. नाव झालं तुझं. आज आले ते वेगळ्या कारणाने. जुन्या मैत्रीच्या हक्काने आलेली आहे. पत्नी माझ्याकडे खास पत्नीच्या चौकस नजरेने बघू लागली. मी म्हणालो, अगं मी खरंच यांना नाही ओळखत. त्या बाई सौम्य हसल्या. त्या म्हणाल्या, मी मेघा, ठाण्याचे बेडेकर कॉलेज आठवतंय का? मराठी BA, पटवर्धनबाईंचा वर्गात एकत्र होतो आपण. आठवलं की नाही अजून? मी 25 वर्ष थरकन मागे गेलो. हा, मेघा, आत्ता आठवलीस मेघा. अरे मेघा, केवढा बदल. बहुतेक वेळा तू लाभलीच असणारी स्कॉलर, भाषेच्या प्रेमात असलेली, स्पर्धेत भाग घेण्यास अग्रेसर असलेली सावळी स्मार्ट मेघा. आता अहोच्या औपचारिकेतून अगच्या अनौपचारिकेत जाणं सहज झाले होतं. बोल मेघा, छान वाटला. अगदी छान. तुला बघून छान वाटला. बोल. असे अचानक, तेही काही न कळवता. आणि माझा नंबर, माझा पत्ता कसा काय कळला तुला? ती थोडं थबकली, शब्द शोधत असल्यासारखे. प्रवीण एकतर अशी 25 वर्षातून प्रकटले, तेही अगदी निकडीचे काम घेऊन. मला माहिती आहे हे फार चुकीचे वागते. फोन नंबर जिकिरीने मिळवला तुझा, पण फोनवर एखाद्याला टाळणे सहज सोपे जाते, म्हणून निच्छाने घरीच आले. राग नको यायला तुला. आता नमनाला घडाभर पाणी न घालता अगदी थेटच विचारते, एखाद्या बँकेत ओळख आहे का तुझी? मी म्हणालो, आहेत ओळखी, पण कशा संदर्भात? लोन हवं होतं. लोन? हो, तेही अतिशय अर्जंट. दिवाळीनंतर मी व्याजासह एक रकमी कर्ज परत देईन, अगदी व्याजासह. मी म्हणालो, पण किती रक्कम? 5,000. मला वाटलेलं नवल मी मनातच ठेवले. इतक्या कमी रकमेसाठी मेघा बँकेत कर्ज का मागत असेल? की इतक्या अनेक वर्षातून एकदम माझ्याकडे पैसे उसने मागण्याचा संकोच वाटल्यामुळे ती बँकेतून कर्ज हे चतुर निमित्त शोधत असेल? काय का असेना, मेघा पैशाच्या अडचणीत होती हे मात्र अगदी खरे. मी विचारले, मेघा, कशासाठी हवी ही रक्कम? ती म्हणाली, मला माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे. थोड्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत. मी अभावितपणे विचारले, तुझे मिस्टर, त्यांचा नोकरीचा काही प्रॉब्लेम? ती गप्प बसली. ती शांतता वेगळी होती. आम्ही पती पत्नी एकमेकाकडे पाहिले. हा प्रश्न विचारून तिला दुखावले होते का आपण? मलाच कळले नाही. मी म्हणालो, सॉरी मेघा, काही खाजगी कारण असेल तर नको सांगूस, राहू दे. सॉरी. आवंडा घेऊन ती म्हणाली,
ते 2 वर्षापूर्वी निमोनियाने गेले. ओ सॉरी. त्याआधी 2 मुलं ती व्हाईट फिवरनेही गेली. आता मी एकटीच असते घरी. हो, एकटीच म्हणजे भावाकडे आश्रित म्हणून किती राहणार. त्यांचा स्वतःचा पण संसार आहे. त्याने आणि वहिनीने खूप केले. पण आता पण आता आमच्या छोट्या गावात मी स्वतः पोळी भाजी केंद्र सुरू केले. तिथून बसने रोज कसारा स्टेशन गाठून लोकलमध्ये चकली लाडू पाकिटे विकली. अगं पण एखादी नोकरी आता 50च्या वर्षी कोण देणार रे नोकरी. बरं, तीही शोधली. पण अनुभव अचंबित करणारे, या वयात हादरून टाकणारे ठरले. मी निशब्द आणि पत्नी डोळ्याच्या कडा टिपत. अरे, स्टोव, पातेले, कढई यांची भाडी इला किचनमध्ये गेली. तिने दुरूनच खून करून मला आत बोलावले. मी काय करावं या भोवऱ्यात होतो. पण स्त्रिया अनेक भोवऱ्यातून अगदी अचूक मार्ग काढतात. पत्नी म्हणाली, हे बघा, तिचं म्हणणं मी ऐकलंय. अगदी प्रामाणिक वाटते. तिला मदत करायला हवी आपण. हो, पण कुठली बँक 4 दिवसात कर्ज देईल. बँक नाही हो, आपणच देऊया. 5,000. होय, आत्ताच्या आत्ता द्यायला हवेत. पण सगळा बनाव असेल तर आपले 5,000 बुडतील. पण सारे खरे असेल तर तिचे आयुष्य उभे राहील. द्या तिला 5,000. मी पत्नीकडे पाहतच राहिलो. ती ठामपणे बजावत होती. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचे मन जणू कागदावर लिहिलेल्या मजकूर वाचावा तसे वाचता येत होते. एक पाठातील रक्कम घेऊन मेघासमोर आलो आणि म्हटले, ज्या जिद्दीने तू स्वतःला पुन्हा उभे करत आहेस त्या जिद्दीला मदत माझा हा खारीचा वाटा. तिचे डोळे भरता भरता थबकले. तिलाही सारे स्वप्न होत असावी. प्रवीण, मी दिवाळीनंतर सगळे तुझे पैसे व्याजासकट परत देईन हा. मेघा घरातून बाहेर पडली. पण तिची कहाणी ऐकून मनात ती राहिलीच. मध्येच तिचा फोन यायचा. त्यात वाटाड्या ऑर्डर्स, विकत घेतलेले साहित्य याचा उल्लेख असायचा. मला ते तिचे सांगणे समाधान द्यायचे. पण वाटायचे त्यात थोडा संकोच आहे. दिवाळी झाल्यावर 10-12 दिवसानंतर आधी फोन करून मेघा घरी आली. आज तिच्या व्यक्तिमत्वात एक आत्मविश्वास होता. उमटलेल्या हास्यात प्रसन्नता होती. काय म्हणतोय व्यवसाय. अगदी यशस्वी. तिने सविस्तरपणे कसे घडत गेले ते सांगितले. आम्ही दोघे कौतुकाने ऐकत राहिलो. मग एकदम पर्समधून एक बंद लिफाफा काढून तिने हातात दिला. प्रवीण, पैसे परत करते. पण ज्या अडचणीत तू हे दिलेस, ती वेळ, ती माझी परिस्थितीने केलेली कोंडी, ते ऋण मी. मेघा, अगं सरस्वतीचे हे धन आहे. त्यातून तू लक्ष्मी उभी केलीस. हे जिद्द परिस्थितीची लढण्यापेक्षा ती बदलून तिला तुझी सोबती केलीस. खरंच आता बघ, पुढचे सर्व आयुष्य सुखाने आणि समृद्धीने भरलेले असणार. कारण हात पसरण्यापेक्षा ते तू मुठ घट्ट वळून कामाला लावलेस. ती हसली. पिशवीतून तिने काही गोड पदार्थ काढले. हे माझे नवीन पदार्थ. तिचे पाकिट समोरच होते. मला ते परत घेणे संकोचाचे वाटत होते. तोच पत्नी म्हणाली, मेघाताई, आता नवे काय मनात म्हणजे अजून काय नवीन संकल्प आहे. पण पूर्ण केल्यावर सांगेन हा. मग हे पैसे त्यासाठी आम्हा दोघांकडून सप्रेम. मी चकित झालो.
प्रज्ञा अगदी माझ्या मनातलीच बोलली होती. छे, आता मी माझे आर्थिक नियोजन करू शकते. आमच्या दोघांकडून भाऊबीज समज. प्रज्ञाला ऐनवेळी हे कसं सुचतं कळत नाही. भाऊबीज म्हणताच तिने ते पाकिट घेतले. 2-3 महिने असेच गेले. मेघाची आठवण येण्याचे तसे कारण आता नव्हते. एका संध्याकाळी फोन. मेघा म्हणाली, आता नाही म्हणायचे नाही, तर पुढे सांगेन. तिच्या स्वरात आत्मीयतेचा उत्साह होता. तू आणि प्रज्ञावहिनी परवाच्या चैत्र पाडव्याला माझ्या घरी यायचे आहे. हो, पण विशेष काय? विशेष हेच की तू भाऊबीज म्हणून मला दिलेल्या त्या धनात भर घालून छोटे वाचनालय सुरू करीत आहे. तू आलास तर खूप लोक येतील जवळच्या गावातून. आवाहन केलेस तर सभासद होतील. पुढचे पुढे. पण छोट्या गावात एकही वाचनालय नाही ते सुरू करते. उद्घाटन करायला येशील ना? मी स्तब्ध झालो. अरे बोल, थोडे मानधनी मी देईन, पण ये तू आणि वहिनी. पत्नी म्हणाली, काय झाले? फोन कुणाचा? मी डोळे का भरले तेवढे तुमचे? मी सारे सांगितले. खूप दिवसांनी अश्रूंना कोणाच्या तरी जिद्दीचा सुगंध आला होता. भाऊबीज जिद्दबीज होताना शब्दातून तिची पालवी धुमारत होती. अनौपचारिकता. या लेखाचे लेखक प्राध्यापक प्रवीण दमणे. अभिवाचन विवेकानंद बेनाडे. माझा फोन नंबर 81 49 71 80 77.